गोट पलटी पडतो। तर बऱ्याच वेळेला मला अशा कमेंट पण आलेल्या आहेत की आमचा जो ब्लाऊज आहे त्याला आम्ही पायपिंग ज्यावेळी लावतो, गोट लावतो, तर त्यावेळी तो पलटी होतो, तो कशामुळे होतो किंवा अशी काही ट्रिक आहे ज्या व्यवस्थित आपण परफेक्ट जो आहे गोट लावू शकतो। एकदम सिंपल पद्धत आहे आणि एकदम आपण यामध्ये कॉर्ड वगैरे काही वापरणार नाही किंवा रेडीमेड पायपिंग वापरणार नाही। एकदम सिंपल असं आपलं जे कापड आहे कॉटनचं तर ते मी घेतलेलं आहे। तर 1.5 इंचाची आपण अशी पट्टी कट करून घेतलेली आहे। गळा मी अगोदरच जे आपलं ब्लाऊज आहे तर ते तयार करून घेतलेलं आहे आणि गळा सुद्धा मी त्याचा व्यवस्थित असा गोल शेप मध्ये कट केलेला आहे। तर आता 1.5 इंचाची आपल्याला पट्टी काढायची आहे पायपिंग साठी आणि एकदम अशी आपल्याला क्रॉस मध्ये ती पट्टी जी आहे काढायची आहे। तर आता सगळ्यात आधी आपण एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की स्ट्रेट पट्टीमध्ये आपली जी पायपिंग आहे तर ती अजिबात बसत नाही। स्ट्रेट पट्टीमध्ये जे आपण पायपिंग लावतो तर तो गोट आहे तर तो उलटा पडतोच। तर त्यामुळे आपण पायपिंग लावताना कधीही क्रॉस मध्येच जी पट्टी आहेत पायपिंगच्या तर त्या आपल्याला काढायच्या असतात। तर जास्त करून गोल जो आपला साईड असतो पुढच्या भागाला किंवा मागच्या साईडला तर तिथेच आपली जी पायपिंग आहे तर ती का पलटी होते। तर हे बघा आपल्या लावण्याची सुद्धा एक पद्धत असते, एक ट्रिक असते, तर त्यामुळे आपली जो गोट आहे पायपिंग आहे एकदम परफेक्ट बसतो। तर आता आपण जी पट्टी कट केलेली आहे तर ती एकमेकाला जॉईंट सगळ्यात आपण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण एक सिंगल फोल्ड पट्टीला जे आहे करायचं आहे। तर पुढे सुद्धा मी तर थोडंसं फोल्ड केलेलं आहे कापड आणि बरोबर सेंटरला आपण या कापडाच्या ज्या आहे टिप मारायची आहे। तर 1.5 इंचाची मी पट्टी घेतली होती, त्यानंतर सेंटरला आपण अशी टिप मारायची। आता हे बघा जिथं आपला राऊंड शेप वळतो तर त्या साईडला माझा जो उजवा हात आहे मी दुसऱ्या साईडला असं लावणार आहे। तर हे बघा, तर हे बघू शकता की कशा पद्धतीने आपली उजव्या हाताने जे कापड आहे एकदम ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला गळा पूर्ण ॲडजस्ट करायचा आहे, ना की आपण एकसारखी टिप पायपिंग लावताना मारायची आहे। जिथं आपला गोल बाजू येतो, गोल साईड येते, तर तिथं आपण काय करायचं आहे, गोल आपल्या उजव्या हाताने जो शेप आहे तर तो एकदम असा व्यवस्थित असं द्यायचा आहे। तर आता बघा, आता गळ्याला सुद्धा पाठीमागच्या मी उजवा जो हात आहे माझा दुसऱ्या साईडला ठेवणार आहे। तर हे बघा, आणि जसा आपला गळ्याचा शेप आहे तर त्या शेपनुसारच मी कापड जे आहे पायपिंग लावत लावत वळवणार आहे। तर हे बघा, तर तुम्ही काय करता एकसारखी स्ट्रीप मारता तर त्यामुळे काय होतं की व्यवस्थित जो शेप आहे गोल आकार तर तो गोल आकार घेत नाही। तर त्यामुळे आपण ज्या ज्या वेळेला राऊंड येतो तर त्यावेळेला आपण काय करायचं आहे, आपला जो उजवा हात आहे तो दुसऱ्या साईडला ठेवायचा आहे आणि पूर्ण त्याच्यावरती कापड जे आहे पूर्ण असं आपण गोल फिरवायचं आहे टिप मारत मारत। तर एकदम सेंटरला आपण टिप मारून घ्यायची आहे। तर या साईडला सुद्धा बघू शकता आपली गळ्याची दुसरी साईड इथं आलेली आहे। आता या साईडला सुद्धा मी असा जो हात आहे तर तो गोल फिरवत आहे, हे बघू शकता। तर यामुळे काय होतं की तुमचा जो गोट आहे अजिबात पलटी होत नाही। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुमचा गोट वगैरे पलटी होत असेल तर। यावरती मला भरपूर कमेंट आल्या होत्या, सो मी व्हिडिओ बनवलेला आहे पायपिंगचा। तर आता हे आपलं जे आहे एक टिप जे आहे गोटची मारून झालेली आहे। तर आता आपण एकदम सिंपल पद्धतीने जो गोट आहे तर तो इथं मारून घेणार आहोत। तर आता हे जे कापड आहे आपण आतल्या साईडला घालायचं आहे। तर हात सुद्धा बघू शकता आपलं जे बोट आहे तर त्या बोटाच्या साहाय्याने आपण असं कापड जे आहे आतल्या साईडला फोल्ड पूर्ण करायचं आहे। तर जितका तुम्हाला गोट हवा आहे तितका तुम्ही जाड किंवा पातळ बारीक कमी जास्त करू शकता। तर आता एकदम गोडच्या मी किनाऱ्याला जी आहे टिप घेत आहे। तर आता हे बघा, आता आपण कापड पायपिंग जोडताना आपण हे काय केलं होतं, असा आपण शेप दिला होता। तर हे माझ्या हाताचं तुम्ही स्टेप बघू शकता की मी कशा पद्धतीने जो आहे पुढच्या गळ्याचा जो शेप आहे वळवत असतो हाताने टिप मारत मारत। एकदम कॉर्नरला आपण टिप घ्यायचं आहे, जसं की तुम्ही तर बघू शकता की एकदम गोल राऊंड जो आहे माझा एकदम परफेक्ट आलेला आहे। कुठे सुद्धा तुम्हाला जरा सुद्धा कापड लूज झाले किंवा गळा पलटी पडतोय असं अजिबात दिसणार नाही। आणि हो, अनेक गोष्ट की ज्यावेळी तुम्ही पायपिंग म्हणजे कापड जोडत असता पायपिंगचं तर त्यावेळी ती थोडीशी खेचून आपल्याला लावायची आहे। तर मी खेचून कापड लावलं होतं, जर तुम्ही लूज सोडलं तर शोल्डर पडू शकतं। तर आता हे बघा, एकदम माझा गोल जो गळा आहे एकदम व्यवस्थित असा आलेला आहे। तर मी याला प्रेस वगैरे अजिबात केलेलं नाही, तरी सुद्धा हे तुम्ही बघू शकता पायपिंग एकदम व्यवस्थित अशी आलेलं आहे। कुठे सुद्धा तुम्हाला गळा जो आहे गोट जो आहे पलटी वगैरे दिसणार नाही। तर याला एकदम कॉर्नरला आपण टिप जी आहे घ्यायची आहे पायपिंगच्या। तर गोट लावताना आपल्याला एकदम शिस्तात असं लावायचं आहे। आपण जर गडबड केली तर टिप काय होऊ शकते, एकतरी गोटवर तरी येते किंवा साईडला तरी होते। तर त्यामुळे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट फिनिशिंग सोबत आपल्याला जो गोट आहे तर तो लावायचा आहे। तर आता हे बघा, गळ्याचा जो शेप आहे एकदम आपला राऊंड असा व्यवस्थित आलेला आहे। कुठे सुद्धा तुम्हाला गळा खेचलेला दिसणार नाही किंवा
लूज झालेला दिसणार नाही, एकदम व्यवस्थित बसते. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. आता इथं बघू शकता तुम्ही की गोल साईडला जो आपला आकार आहे एकदम परफेक्ट असा आलेला आहे. दुसरा जो माझा उजवा हात आहे तर तो सुद्धा मशीनच्या आतल्या साईडने मी असं दुसऱ्या भागाला घेत आहे. तर हे बघा, वळवताना सुद्धा मी कापड कशा पद्धतीने वळवतो हे पण तुम्ही बघा व्यवस्थित. तर बऱ्याच वेळेला कमेंट पण येतात की आमचा जो गोट आहे व्यवस्थित येतो, पण गोल जी आपली साईड असते पाठीमागची किंवा पुढची तर त्या साईडला तो पलटी होतो. तर ही जी ट्रिक आहे मी आता तुम्हाला सांगितलं तर ती तुम्ही एकदा नक्की वापरून बघा तुमच्या ब्लाऊजला. आणि हे एकदम सिंपल ब्लाऊज आहे, कॉटन ब्लाऊज आहे, 32 साईजचं ब्लाऊज आहे. आणि याचा जो व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही या ब्लाऊजचं पूर्ण जी कटिंग आहे तर ते बघू शकता. तर हे बघा, माझा हात जो आहे उजवा जो आपला हात आहे तर तो अशा पद्धतीने मी जो आपला गोल जिथं शेप येतो पाठीमागं तिथं मी असा राऊंड जो आहे फिरवत असतो. तर एकसारखंच आपल्याला टीप मारत नाही जायचं आहे, थोडाफार आपल्याला हाताने सुद्धा शेप द्यावा लागतो ज्यावेळी आपण पायपिंग लावत असतो. तर फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की पायपिंगचा जो आहे कसा आपल्याला आलेला आहे. फ्रंटला सुद्धा मी दाखवणार आहे आणि बॅकचा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रॉपर जो शेप आहे आपला कशा पद्धतीने इथं आलेला आहे. आणि घातल्यानंतरचा सुद्धा मी तुम्हाला फोटो जो आहे तो तुम्ही थंबनेलला बघितलाच असाल की घातल्यानंतर सुद्धा याचा जो गळा आहे फिनिशिंग आहे एकदम असं छान आलेला आहे. आता ही जी आपली गोल बाजू आहे तर त्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने जे हात आहे तर ते पिसावरती ठेवतो किंवा ते कशा प्रकारे मी ते वळवत आहे तर ते तुम्ही व्यवस्थित बघा. तर हे बघा, तर त्या पायपिंग सोबत आपल्याला जे कापड आहे तर ते ॲडजस्ट करत करत शिवायचं आहे. तर हे बघा, कुठे सुद्धा तुम्हाला जो गोट आहे पलटी वगैरे पडणार नाही किंवा लूज दिसणार नाही. तर बॅक साईड सुद्धा तुम्ही ही बघू शकता. आता जो फ्रंटचा शेप आहे एकदम असा आपला प्रॉपर आलेला आहे. तर हे बघा, पुढच्या गळ्याचा सुद्धा शेप तुम्ही इथं बघू शकता. आता हा आपला बॅक आहे, तर बॅक सुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित बघू शकता. तर मी आता व्यवस्थित तुम्हाला क्लिअर दाखवते की बॅकचा जो आपल्या गळ्याचा शेप आहे किंवा पायपिंग आहे तर ती कशा प्रकारे आलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर आजचा आपल्या ब्लाऊजचा तो गळा तुम्ही बघू शकता की एकदम प्रॉपर असा आलेला आहे. सोबत आपलं जे गोटचं फिनिशिंग आहे तर ते सुद्धा खूप सुंदर असं आलेलं आहे. आणि कुठे सुद्धा तुम्हाला गोट वगैरे आहे पलटी वगैरे अजिबात दिसणार नाही, फ्रंट आणि बॅकला सुद्धा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. धन्यवाद.